पुण्यातील वानवडी परिसरातून एक गंभीर आणि संवेदनशील प्रकरण समोर आलंय। गोरक्षक ऋषिकेश कामठे यांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे। वैद्यकीय तपासणीत त्यांची साखर पातळी 60 तर हिमोग्लोबिन 8 पर्यंत घसरल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान वानवडी परिसरात 7 म्हशींची बेकायदेशीर आणि अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता। पशुकल्याण अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला। मात्र या जनावरांना सोडून देण्यात आल्याचा आरोप करत गोरक्षा सामाजिक संस्था पुणे यांच्या वतीने आंदोलन सुरू आहे। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पुण्यातील बेकायदेशीर जनावर वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासनानं मोठी कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। आता या प्रकरणात पोलिसांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पोलीस स्टेशनला काय का प्रकार चालू आहे, म्हणजे एक पार्टी काम करायचा क्रम चालू आहे। आणि तो जो मोइनुद्दीन कुरेशी कालला परवाला इथं आला होता, त्यांनी तो टिपू सुलतानच्या घोषणा दिल्या, त्याच्यावरती आता 50च्या पुढे जास्त गुन्हे दाखल आहेत। अशा का सगळ्याला जर हे पोलीस जर साथ देत असतील ते पूर्ण एक पार्टी काम करतायत, पूर्ण हिंदूंच्या विरोधात काम करतायत। जर उद्या भविष्यात त्याचं काय झालं त्याला जबाबदारी वानवडी पोलीस स्टेशनच असेल ना। आणि आमचं असं म्हणणं आहे, जर हे लवकरात लवकर निर्णय लागला नाही, उद्याच्या दिवसात त्यांनी निर्णय नाही घेतला तर आम्हाला महाराष्ट्रभर असंच आंदोलन चालू करावं लागेल। प्रत्येक तहसीलदार कार्यालयावरती, प्रत्येक पोलीस मुख्यालयावरती असंच कार्यक्रम चालू करावा लागतील। आणि तो होईल तेव्हाच मात्र थांबवणं अवघड होईल, असं आमचं पोलीस प्रशासनाला अजून विनंती आहे। आजच्या दिवसात त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावं, याचं वातावरण चिघळल असं काही करू नये। आजपर्यंत जरी समजा त्यांना वाटत असेल त्याच्यात पोरं बसलेले आहेत, परंतु असं काही नाही, आम्ही पूर्ण त्याच्या बरोबर आहोत। थोडक्यात तोडकं व्हावं अशी आमची मानसिकता आहे। खरं तर ऋषी कामठे हा युवा जे गोरक्षक आहेत त्यांचं नेतृत्व करताना पुणे शहरामध्ये पाहायला मिळतंय। ते जाणीवपूर्वक रोहित कामठेंना टार्गेट केलं जातं। हो, ज्यावेळेस गुरं पकडतात त्यावेळेस पोलीसला अडचण येते, आणि तो गुरं पकडण्यामध्ये आता सध्या जास्त आघाडीवर आहे, गोरक्षणामध्ये आघाडीवर आहे, म्हणून त्याला टार्गेट केलं जाते। आणि टार्गेट केलं जातच, पण माझं म्हणणं हे आहे की ज्यावेळेस एखादी FIR फाडती, तो मुद्देमाल असतो, तो मुद्देमाल चोराच्याच घरामध्ये, ज्याचा चोर पकडलाय तर चोराच्याच घरी नेऊन घालवलेला आहे ना। त्या मोइनुद्दीन कुरेशीकडे माल गेलेला आहे। तो माल कुठे आहे? तो माल कुठल्या गोशाळेमध्ये नाही, कुठल्या संस्थेमध्ये नाही। हा माल त्यांनी ठेवायचा, त्यांना काय अधिकार आहे? कोर्टामध्ये FIR आणि माल मुद्देमाल दुसऱ्याची कोर्टाला कळवलंय का? हा विषय आहे ना। पूर्ण कायदा मोडून तोडून काम चाललेलं आहे। त्यांच्या जीविताचाही धोका निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण त्यांची प्रकृती नाजूक स्थितीकडे चालली आहे। कसं पाहताय? अहो, जनावरांची त्यांना कसाव्यांची किंमत आहे, ह्याच्या जीवाची किंमत नाही, माणसाच्या जीवाची किंमत नाही त्यांना। कारण तर पोलीस अधिकारी जे आहेत त्या मोइनुद्दीन कुरेशीच्या इथला गेले होते गु खायला, त्याच्यामुळे त्यांचं प्रेमाचे संबंध आहेत, दूढ मैत्रीचे संबंध आहेत बरेचसे अधिकाऱ्यांचे त्या मोइनुद्दीन कुरेशीचे। त्याच्यामुळे एक पार्टी काम करता येते असं आमचं म्हणणं आहे। पुढची भूमिका नेमकी काय असेल? पुढची याचं आंदोलन तीव्र होणार, एवढ्यावरती थांबणार नाही। आंदोलन तीव्र होणार, महाराष्ट्रभर आंदोलन चालू होईल। सध्या आमचे संपर्क चालू आहेत, आम्ही पाहतोय फक्त इथे 2 दिवस काय चाललंय, तर 4 दिवस गेले। आजपासून आम्ही सुरुवात केली सगळीकडे सांगायला। बघा, बीपी परिस्थिती काय अशी आहे की पेशंटचा बीपी खूप जास्ती वाढलेला आहे। आता पेशंटचा बीपी जे आहे 142/94 आहे आणि पल्स पण 97 आहे। पेशंटला आपण ऍडमिट करायची गरज आहे, पण हे पेशंट जे त्याचं नाव काय, ऋषिकेश कामठे सर जे आहे त्याचा बीपी वाढलेला आहे आणि आम्ही सांगितलं आहे हे याला ऍडमिट करायची गरज आहे, पण हे रिफ्यूज करते। मग आता आम्ही बोलणं करतो मॅडम सोबत, मग मॅडम काय बोलते आपण आपलं तर आपण नंतर बोलून करतो। परिस्थिती ते चांगली नाही आहे पेशंटची, कारण की पेशंट हायपरटेन्शन मध्ये आहे आणि ऍडमिशन नंतर आपण त्याचा प्रोटोकॉल फॉलो करतो। ते मी सांगितलं होतं याला की आपण असून ऍडमिट करतो। काय तपासणी केली? आता आपण उद्या मॉर्निंगला मॅडम होते माझ्यावरती, ते मॅडम बीपी चेक केले, शुगर पण चेक केले, दोघी वाढलेला होता। आता आपण बीपी चेक केलेला आहे, त्या अशी परिस्थिती मी ऑलरेडी सांगितलं आहे की किती बीपी आहे त्याला, आणि हे कंडिशन मध्ये ऍडमिट करायची गरज आहे। पॅरामीटर काय? कुठल्या बीपी आणि बीपी तेच सांगितलं ना, 140/94 आणि पल्स जे आहे 97 आहे। हा बस।